हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये काय असणार आहे ते तर बघूयात. पण त्याच्यासोबतच अजून एक रेसिपी पण मी शेअर करणार आहे. स्पेशली बघा मेथी ना सगळ्यांनाच आवडते, पण फक्त मेथीची भाजी जास्त आवडत नाही आणि स्पेशली मुलांना. तर त्याच्यामुळे आज आपण 2 रेसिपी बघतोय. सोप्या आहेत आणि खूप टेस्टी आहेत. दुपारच्या जेवणामध्ये ना काय बनवायचा हा प्रश्न सगळ्याच गृहिणींना पडलेला असतो. मग भाज्या असो किंवा नसो तरीसुद्धा तो प्रश्न कायमच राहणार आहे. तर चला इकडे थेपले बनवण्यासाठी मी गव्हाचं पीठ, थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे 1 वाटी आणि 2-3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जेमतेम लाल मिरची, थोडीशी हळद, मीठ आणि थोडासा गरम मसाला. ठेचा खूप महत्त्वाचा आहे, हिरवी मिरची, अद्रक आणि लसणाचा. सोबत तीळ टाकायचेच आहेत कारण की थेपले असो किंवा धपाटे असो, तीळ खूप टेस्टी लागतात त्याच्यामध्ये. बारीक धुवून चिरलेली जी मेथी होती ना, ती घ्यायची आहे. पानांचीच घ्यायची, इकडे दांडे वगैरे त्याचे अजिबात घ्यायचे नाहीत. दही टाकायचं आहे 2-3 चमचे, त्याच्यासोबत थोडी कोथिंबीर आणि थोडंसं तेल टाकायचं. छान मिक्स करायचं आणि खूप छान थेपले होतात. स्पेशली बघा थेपले ना, थेपल्याचं ज्यावेळेस आपण पीठ मळतो की नाही, तर खूप घट्ट मळायचं. म्हणजे असं पातळ मळलं ना, तर ते पोळपाटाला चिटकतं वगैरे. त्याच्यामुळे थोडंसं कमी पाणी घालूनच आधी अंदाज घेत मळायचं. कारण की मेथी त्या सगळ्या गोष्टी ओल्या असतात, त्याच्यामुळे पटकन ओलं होण्याची शक्यता असते. तर चांगलं मळून घ्यायचं. थेपले ना आमच्या घरात खूप फेव्हरेट आहेत. म्हणजे माझ्या मुलांना पण खूप जास्त आवडतात आणि मला म्हणजे चौघांना पण आम्हाला थेपले खूप आवडतात. त्याच्यामुळे दुपारच्या जेवणात ना फक्त असं पराठे असले ना तरी आम्हाला चालून जातात. कारण की सकाळी-सकाळी मी काय करत असते, गरम-गरम चपाती भाजी आणि फ्रुट्स असं नाश्त्याचं होऊन जातं. मग दुपारी परत तेच खाऊ वाटत नाही आणि मग त्याच्यामुळे दुपारी थोडासा मला वेळ भेटतो. तर असं काहीतरी प्लॅनिंग करून मग मी असं पराठे वगैरे असं वेगळं काहीतरी करते आणि मग संध्याकाळी हलका-फुलका भाकरी भाजी असली, भात असला तरी चालून जातो. तर पीठ बघा असं मस्त मळून ठेवलेलं आहे. थोडंसं तेल लावून एक 5 ते 10 मिनिटच ठेवायचं. खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. लगेचच आपण त्याला करू शकतो. तर इकडे बघा, भाजी तर जास्त मी काल परवाच भाजी केलेली होती मेथीची, पण तेवढी खाल्ली जात नाही आणि पण त्याच्या तुलनेने ना धपाट्यांमध्ये म्हणजे थेपल्यांमध्ये ना मेथी जास्त खाल्ली जाते. त्याच्यामुळे जास्त मग मी थेपलेच बनवत असते आणि या सीझनला तर स्पेशली हेच बनवायचं कारण मेथी पण स्वस्त असते आणि मग होऊन जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं माहिती आहे का, की ज्यावेळेस भाज्या जास्त असतात ना, त्यावेळेस अगोदर संपवायच्या काही पालेभाज्या संपवायला लागतात. त्याच्यामुळे मग हे असं काहीतरी करावं लागतं. तर आपण जशी चपाती लाटतो ना, त्याप्रमाणे किंवा असं थोडंसं बघा, अ, चौकोनी फोल्ड करत जरी केलं की नाही, आतल्या साईडला तेल लावायचं, तर खूप छान होतात. त्याचे पदर सुटतात आणि तूप लावून भाजल्यामुळे की नाही एकदम खमंग, खुसखुशीत, खूप टेस्टी लागतात. तर असेही बघा मी पटकन गरमागरम एक 12च्या आसपास 12-12:30च्या आसपास मी करायला घेत असते आणि ज्यावेळेस फक्त पराठे किंवा असे थेपले असतात ना, त्यावेळेस नुकतंच यायच्या टायमिंगला म्हणजे माझे मिस्टर येण्याच्या अगोदरच करून घेते आणि गरम-गरम खात असतो. खूप नाही का गरम-गरमच खायला भेटतं दुपारी. असं हे प्लॅनिंग झालेलंच असतं माझं आणि सवय पण आता झालेलीच आहे ना, की त्या टायमिंगला स्वयंपाक करण्याची. त्याच्यामुळे मी अगोदर स्वयंपाक करून ठेवतच नाही. तर बघा आमच्यासाठी मी थेपले करून घेतले. तर याच्यासोबत परत लोणचं, शेंगदाण्याची चटणी आणि दहीच खातो आम्ही स्पेशली तर हेच असतं. दुसऱ्या असं ग्रीन चटण्या वगैरे काही बनवत नाही. हेच आम्हाला असं नाही का साध्या पद्धतीने आणि असंच खायला आवडतं. खूप टेस्टी होतात. तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि अजून दुसरी जी रेसिपी आहे की नाही तर बघा, काय होतं ना, मुलांना तर माझ्या थेपल्या आवडतातच, पण सियाला स्पेशली पुऱ्या आवडतात. मग सकाळी बघा डब्याला पण मी आरूला काय दिलेलं होतं, तर चपाती आणि भाजी दिलेली होती आणि फ्रूटचा जो त्यांचा ब्रेक असतो ना, त्याच्यासाठी मग एक ड्रायफ्रूटचा लाडू, ॲपल किंवा कधी केळ, ॲपल, म्हणजे असं नाही का काही ना काही देत असते. तर मग मी आमच्यासाठी थेपले बनवले. तर मग म्हटलं दुपारी यांच्यासाठी पुऱ्या करूयात आणि जसं आपण चपातीला तेल लावून करतो की नाही फोल्ड, तसंच करायचं आणि लाटून घ्यायची पूर्ण पोळपाट भरून आणि त्याच्यानंतर एका वाटीने ना अशा छोट्या-छोट्या पुऱ्या तयार करायच्या. हे फक्तच तुम्ही असं लाटून केलं ना, तर ती अजिबात पुरी फुगणार नाही कारण की याच्यात भरपूर सारी मेथी आहे ना, त्याच्यामुळे आतल्या साईडने तुम्हाला तेल लावावंच लागेल. हे चांगलं लक्षात ठेवा. कारण की मी ज्यावेळेस फर्स्ट टाईम असं करत होते की नाही, त्यावेळेस माझ्याकडून तसं झालेलं. मी डायरेक्ट असं केलं आपण जसं कणकीच्या पुऱ्या करतो ना, तर त्यावेळेस ते फुगल्याच नाहीत पहिल्या ह्याला. मग मी म्हटलं की असं करून बघावेत, नाहीतर मग हे करायलाच नको प्रयोग. आणि दुसऱ्या वेळेस मग मी तेल लावून आतल्या साईडने केले तर खूप छान झाल्या आणि तेव्हापासून मग मी असं करते. तर बघा खूप सुंदर होतात आणि थेपले पण खायला तेवढेच टेस्टी लागतात. पण पुऱ्या ना तेलात तळल्यामुळे मुळे ना, की एकदम असं क्रंची बनतात आणि खूप क्रिस्पी लागतात खायला.
आणि सियाला तर खूप आवडतात. तर तुम्ही सुद्धा असं नक्की ट्राय करा. कधी भाजी खात असाल, कधी थेपले खात असाल, कधी वडे पण बनवतात. पण मला वडे तेवढे आवडत नाही, थोडेसे कडवट लागतात. पण पुऱ्या अजिबात लागत नाहीत आणि थेपले तर अजिबातच लागत नाहीत. तर या 2 रेसिपीज आमच्या घरच्या खूप फेव्हरेट आहेत, ज्या मी आज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आणि असे बघा मस्त खरपूस हे केलेले आहेत. कडक होतात स्पेशली आणि सॉससोबत स्पेशली बघा थेपले दह्यासोबत, चटणीसोबत छान लागतात आणि या पुऱ्या ना सॉससोबत खायला भारी लागतात. म्हणजे प्रत्येक चव पण अशी वेगवेगळी होते ना, तर अशा मस्त झालेल्या होत्या. सियाला तर खूप आवडल्या. तिने दुपारी पण खाल्ल्या आणि संध्याकाळी पण म्हणली मला, "मम्मा मला पुरीच बनवून दे." तर तिने संध्याकाळीसुद्धा बघा पुरीच खात होती ती आणि तिचं असं छान तिला आवडतात अशा चटपटीत पदार्थ. तर चला आजच्या ज्या 2 रेसिपीज होत्या तुम्हाला कशा वाटल्या ते मला नक्की कमेंट करून सांगा. आमचं रुटीन कसं वाटते ते सुद्धा सांगा. व्हिडिओला कमेंट करत चला, लाईकसुद्धा करायचं आहे, शेअरसुद्धा करायचं आहे. धन्यवाद.